पुढची बातमी आहे ती संयुक्त अरब अमिरातीच्या संदर्भातली। संयुक्त अरब अमिरातीनं इराणमधला आपला दूतावास बंद केलाय। दूतावास हा दोन राष्ट्रांमधला संवाद संपर्क सूत्र असतो, मात्र यूएईवर ज्या पद्धतीनं इराणनं हल्ले केले त्याच्यानंतर तिथल्या दूतावासातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना संयुक्त अरब अमिरातीनं माघारी बोलावलंय। अबुधाबी आणि दुबईतले विमानतळही हल्ल्याच्या निशाण्यावर आहेत। या निमित्तानं आपण आता चर्चा करणार आहोत मेजर जनरल अनिल बाम सरांशी। निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून ते आपल्याला परिचित आहेत। बाम सर, आपलं खूप खूप स्वागत। जय महाराष्ट्रवर मी प्रसाद काथे बोलतोय। आपल्याला आत्ताच्या घडीला या युद्धाकडे पाहताना जी भीती सर्वसाधारणपणे व्यक्त होते ती खरी आहे का? ज्यात असं म्हटलं जातं की हे युद्ध आता तिसऱ्या महायुद्धाकडे सरकू शकतं, कारण एका बाजूला युरोपातले काही देश नाटोचं सैन्य इस्रायल अमेरिकेच्या बरोबर आलंय आणि दुसऱ्या बाजूला अरबस्थानातले देशही इराणच्या विरोधात उतरलेत। एकटा इराण विरुद्ध सगळे, अशी ही लढाई किती दिवस चालेल? आज आपण पाहतो की 72 तासाच्या वर झाले, तिसरा दिवस आज चालू आहे। सकाळी 9:30 वाजता शनिवारी हे युद्ध सुरू झालं होतं, जेव्हा हे फायरिंग मिसाईल आणि रॉकेट्स दागले होते इस्रायलनी तेहरानमध्ये इराणवरती। आपण पाहतोय की हे मॅटर आता आणखीन सगळं पुढे चाललं आहे। जेव्हा आपण हे पाहतो आणि काय काय कारवाई झाली आहे, की काय प्रत्युत्तर दिलं इराणनी आणि कसे यूके, फ्रान्स याच्यामध्ये पडले आहेत। अजून मोठी बाब ही आहे की अजून चायना आणि रशिया, जे की नेहमी ऑल वेदर स्ट्रॅटेजिक फ्रेंड्स आहेत इराण बरोबर, त्यांनी अजून काही वक्तव्य नाही दिलंय किंवा त्यांनी अजून डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट बद्दल काही बोलले नाही आहेत। आय एम शुअर की ट्रॅक 2 चॅनल्स वरती हे बोलणी पण चालू असतील। पण जसं तुम्ही म्हणालात की ह्याचं पुढे काय, जर का ही लढाई अशीच पुढे सरकत गेली आणि 1 वीकच्या पुढे गेली, तर मग पुष्कळ प्लेयर याच्यामध्ये उतरतील आणि त्यांना जम्प करावं लागेल। आपण असंही ऐकलंय की फ्रान्सनी डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट करायचं ठाणलं आहे आणि त्यांचं एअरक्राफ्ट कॅरियर चार्ल्स डेगॉल पण त्यांनी कूच केली आहे टुवर्ड्स मिडल ईस्ट। हे सगळं असताना इराण असा एकटा पडतोय असं दिसतं आहे, कारण ॲज ऑफ नाव त्याला फक्त मॉरल सपोर्ट आहे चायना आणि रशियाचा। पॉसिबली हे ठरलेलं आहे की कशा प्रकारे इराणवरती दबाव आणता येईल आणि कशा प्रकारे लवकरात लवकर इराणला आपल्या गुडघ्यावर टेकवलं जाईल। जी, असं झालं बाम तरच सर, हे मध्ये एका मुद्द्यासाठी थांबवतो। तुम्ही आता फार महत्त्वाचा मुद्दा असा मांडलात की 7 दिवस आणि त्यापेक्षा अधिक जर ही लढाई खेचली गेली तर यामध्ये अनेक जण येतील। आणि त्याच्या आधी तुमचं एक महत्त्वाचं वक्तव्य होतं की इराणच्या सतत नेहमी पाठीशी ठामपणे उभं राहणारे दोन देश आहेत, रशिया आणि चीन, हे अद्याप या प्रकरणामध्ये सक्रिय झालेले नाहीयेत। तर मला टप्प्याटप्प्याने या दोन्ही गोष्टींबाबत जाणून घ्यायचे। आधी पटकन मी आपल्याला विचारेन की हे युद्ध खरोखर 7 दिवस चालेल का? मी हे का विचारतोय, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असं म्हणताना आपण ऐकलेत की चौथ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी मंगळवारी, ज्या वेळेला आपण इकडे धुळवड खेळत असू तेव्हा तिथली धुळवड थांबलेली असेल, इराण शरण आलेला असेल। अगदी बरोबर म्हणालात तुम्ही। आपण कालचं डोनाल्ड ट्रम्पचं वक्तव्य ऐकलं असेल। आपल्याकडे संध्याकाळी साधारण 7-7:30 वाजले होते आणि अर्ली मॉर्निंग असेल यूएस मध्ये। त्यांनी म्हटलं होतं की इराणने आमच्याकडे मेसेज पाठवला आहे आणि ते वाटाघाटी करायला किंवा टॉक्स करायला तयार आहेत। आणि त्यांनी एक टिपिकल डोनाल्ड ट्रम्प स्टेटमेंट केलं होतं, आय विश दे हॅड कम अर्लियर, बट सिन्स दे हॅव कम आय विल टॉक टू देम। हे डोनाल्ड ट्रम्पचं पद्धत आहे, त्यांची तऱ्हा आहे की आता इराण आमच्याकडे धाव घेतली आहे आणि बचाव बचाव म्हणून म्हणतायत, म्हणून आम्ही त्यांच्याशी आता बोलणार आहे। कॉन्ट्ररी टू दिस, आज जे इंटरनॅशनल आणि इराणचा सिक्युरिटी काउन्सिलचा जो चीफ आहे त्यांनी म्हटलंय की असं काहीही झालेलं नाही, आम्ही काहीही यूएस कडे धाव घेतलेली नाही। पण हे पुष्कळदा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आणि आपल्या देशांच्या नागरिकांसाठी हे स्टेटमेंट्स असतात। हे तितकंच खरं आहे की ओमानचा जो फॉरेन मिनिस्टर आहे त्यांनी दोन्ही देशांकडे गाठलं आहे आणि इवन ओमानला असं वाटतंय की डी एस्केलेशन हे एकमेव सोल्युशन आहे। कारण जेव्हा हे आणखीन चिघळेल तेव्हा इराणला खूप मोठा धोका होईल आणि हा धोका अल्टिमेटली
पूर्ण जगावरती पडेल. कारण इस्रायल आणि US यांनी ठामपणे ठरवलं आहे की कशा प्रकारे इस्रायलला करेक्शन इराणला धडा शिकवायचा आहे. जी आणि तसं असेल तर लिमिटेड एम जो US आणि इस्रायलचा होता की रेजिम चेंज, तो ऑलरेडी अचीव्ह झालेला आहे. त्याच्यामुळे ट्रम्पचं हे वक्तव्य की उद्या ट्यूसडे पर्यंत काही ना काही होईल आणि मे बी हे वॉर विल कम टू अ एंड आणि सीज फायर लागू होईल. पण हे जर का चिघळलं तर मग मात्र आपण म्हणू शकतो की आपण थर्ड वर्ल्ड वॉरच्या उंबरठ्यावरती उभे आहोत. जी बाम सर, मी आपल्याला एका दोन आणखी तपशिलांच्यासाठी थांबवणार आहे. एक दोन तपशील पटकन आपल्या समोर येत आहेत, ते पाहणार आणि लगेचच आपण अनिल बाम सरांपर्यंत पोहोचूयात. हे सगळं जे काही सुरू आहे ते तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं जातंय का, हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. हा मुद्दा का उपस्थित होतोय त्याचा तपशील आपण जाणून घ्यायला हवा. काल परवापर्यंत हे युद्ध अमेरिका अधिक इस्रायल विरुद्ध इराण एवढं होतं, पण आता अमेरिका अधिक इस्रायल अधिक फ्रान्स अधिक जर्मनी अधिक ब्रिटन इतके सगळे देश, त्याच्याचबरोबर नाटोचं सैन्य इराणच्या विरोधात उतरलंय. हे कमी की काय, आता 6 अरब देश हे सुद्धा इराणच्या विरोधात युद्धात उतरणार आहेत. आता या निमित्तानं आपण पटकन आपल्या सोबत असलेले मेजर जनरल अनिल बाम यांच्यापर्यंत पोहोचू. सर, खरं पाहायला गेलं तर जे मुसलमान देश आहेत ते इस्लामी ब्रदरहूडच्या नावाखाली बऱ्याचदा त्यांच्या मुद्द्यांवर एकत्र येतात. मग इथं असं काय झालं की हे मुस्लिम ब्रदरहूड बाजूला राहिलंय आणि इराणच्या विरोधामध्ये इतर मुसलमान देश पण सक्रिय होतील आणि इराणही या मुसलमान देशांवर हल्ला करतोय. हे मुसलमानांमधलं भांडण शिया विरुद्ध सुन्नी एवढंच आहे का अमेरिका धार्जिणे मुसलमान आणि अमेरिका विरोधातले मुसलमान यांच्यातला हा संघर्ष आहे? अगदी तुम्ही बरोबर म्हणालात की आपण पाहतो की जेव्हा इराणनी ज्या साऊथ इराणच्या देश आहेत, आपण साऊथ पासून नॉर्थ कडे गेलो तर UAE आहे, कतार आहे, बहरीन आहे, कुवेट आहे आणि इराक आहे. ह्या सगळ्यांवरती हल्ला केला विथ अ नरेटिव्ह की इथे जे अमेरिकन बेसेस आहेत आम्ही यांच्यावरती हल्ला करतोय, आम्ही अमेरिकन असेट्स वरती नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ऑफकोर्स ते जॉर्डन आणि सौदी अरेबियापर्यंत पण पोहोचले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आता हे का की अशा देशांवरती जसं तुम्ही म्हणालात की रिलिजन बेस्ड आणि शिया सुन्नी बेस पण असू शकतं, पण रिझन का ह्यांनी इकडे हल्ला केला आहे कारण जेव्हा ह्या लोकेशनवरती हल्ला होईल जे अरब कंट्रीज आहेत विच आर सो कॉल्ड ब्रदरहूड ऑफ मुस्लिम नेशन्स, तेव्हा असं म्हटलं जातं की ह्या लोकांचा दबाव अमेरिकेवरती पडेल की आम्ही तुम्हाला अमेरिकन लोकांसाठी बेसेस तयार केले आणि आता आम्ही नुकसान त्याचं झेलतोय. आमच्यावरती फिजिकल नुकसान होत आहे, आमच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान होत आहे, आमच्यावरती इकॉनॉमीचं नुकसान होत आहे, आमच्यावरती आमच्या नागरिकांचं नुकसान होत आहे आणि आम्ही हे का झेलायचं. म्हणून हा एक कट असतो जो दबाव टाकण्यासाठी अमेरिकेवरती हा केला जातो. प्रेझेंटली ह्या देशांना गत्यंतर नाहीये पण रिटॅलिएट करायचं, कारण जर त्यांच्या सीमेवरती हमला होतो आहे तर त्यांना रिटॅलिएट करावंच लागेल. त्याच्यामुळे हे सध्या लोकलाइज्ड आहे आणि ऑल्सो मुस्लिम देशांची कोंडी आहे. इतके दिवस जे एकमेकाला साथ देऊन होते, लेस सौदी अरेबिया नेहमीच इराणच्या अगेन्स्ट आहे. आपण पाहिलं होतं की इराण आणि इराकमध्ये पण तेव्हा भांडण होतं आणि हे जवळजवळ 8 ते 10 वर्ष चाललं. पण जर का आता मुस्लिम वर्सेस मुस्लिम कट सुरू झाला आहे तर अल्टिमेटली मुस्लिम लोकांचंच आणि मुस्लिम देशांचंच याच्यामध्ये खूप नुकसान होणार आहे. पण दोघांनाही गत्यंतर नाही, एकमेकांविरुद्ध त्यांना कारवाई करावीच लागेल. कारण इराणला अमेरिकेच्या विरुद्ध डायरेक्ट इन देअर लोकॅलिटी करण्याची क्षमता नाहीये, तर ते इस्रायल पर्यंत पोहोचतील किंवा अरब कंट्रीज जे अमेरिकेला सपोर्ट करतायत. ठीक आहे, याच्यावरचा एक मुद्दा पुढचा घेऊयात पटकन, कारण या सगळ्या युद्धामध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे ती इस्रायलची. बेंजामिन नेतान्याहू यांच्या संदर्भातली एक बातमी समोर येते, ती म्हणजे अशी की जे काही घडतंय त्याच्या संदर्भातलं स्वतःचं नुकसान कमी करून घेण्यासाठी इस्रायल सुद्धा नवे डाव टाकू पाहत आहे. इस्रायलचे प्रमुख बेंजामिन नेतान्याहू यांनी एक बैठक बोलवली, ज्या बैठकीला त्यांनी स्वाभाविकरित्या संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांना तर बोलवलं, पण स्वतःच्या गुप्तहेर यंत्रणेला मोसादलाही या बैठकीमध्ये बोलावलं होतं. तेल अवीव ही इस्रायलची राजधानी आहे,
तिथल्या लष्करी मुख्यालयामध्ये ही बैठक पार पडली आहे। इराण विरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर वॉर रूम मध्ये होणारी ही सलग महत्त्वाची चौथी बैठक आहे असं सांगितलं जातं। पटकन आपण बाम सर यांच्यापर्यंत जाऊयात। मेजर जनरल अनिल बाम सर आपल्या सोबत आहेत। सर, इस्रायल ज्या पद्धतीनं उतरलाय ते पाहता हा इस्रायलला कुठला तरी जुना हिशोब चुकता करायचा आहे, कारण सातत्यानं असं म्हटलं जातं की हिजबुल्ला असो, अनेक दहशतवादी संघटना असो, यांना आवश्यक ती सगळी मदत इराण करत असतो आणि तो राग इस्रायलच्या मनामध्ये आहे। अगदी बरोबर तुम्ही बोललात। इराणने नेहमी अँटी यूएस आणि अँटी इस्रायल कारवाई केली आहे। त्यांचं ध्येय वाक्य पण हेच आहे, डेथ टू यूएस, डेथ टू इस्रायल। आणि आपण पाहता की इस्रायलला त्रास देण्यासाठी त्यांनी जे वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी आपले बेसेस बनवले आहेत, ते सिरिया असो, लेबनन असो, गाझा असो, की आसपासचे जितके बाशिंदे आहेत त्यांना असो, ह्या लोकांना मॉरल सपोर्ट, वेपनरी, फंड्स हे सगळे त्यांना दिलेले आहेत। आपण पाहतो हुती टेररिस्ट असो, हिजबुल्ला असो, हमास असो, जितके पण अवेलेबल आहेत, या सगळ्यांचा एम आहे की डायरेक्टली इन्व्हॉल्व न होता बट इन दी बॅकग्राऊंड राहून कशा प्रकारे इस्रायलला संपुष्टात आणता येईल। त्याच्यामुळे आज आपण पाहिलंय की इस्रायलने लेबननवरती खूप हल्ला केला आहे। त्यांनी अपील केलं आहे ऑलमोस्ट 50 शहरांना की तुम्ही हे शहर सोडून निघून जा, कारण जेव्हा आणखीन तादादमध्ये हमला होईल आणि जेव्हा रॉकेट्स आणि मिसाइल्स दागले जातील तर नुकसान कंप्लीट लेबननचं होईल। हे सिरिया असो, लेबनन असो, गाझा स्ट्रिप असो किंवा येमेन असो, या सगळ्यांना ह्याची झळ पोचणार आणि ह्या सगळ्यांनी इस्रायलला मिळून त्रास दिलेला आहे आणि प्रत्येक वेळा इस्रायलची सर्व्हायव्हल आणि एक्झिस्टन्सचं लेवल आपण पाहिलंय की त्यांना किती डे टू डे फाईट्स करून सर्व्हाइव्ह करावं लागतं। यातला एक एक भाग पटकन घेतो, तो भारताशी निगडीत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनाफोनी केली, अनेक युद्धात उतरलेल्या नेतृत्वाशी चर्चा केली, शांतता राखली जावी याच्यासाठी प्रयत्नही केले। पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा भारताकडून व्यक्त झाला, तो म्हणजे असा की जो संयुक्त अरब अमिरातीवर हल्ला झाला त्याचा निषेध झालेला आहे थेटपणे। तर भारतानं इराणवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला नाही, पण UAE वरच्या हल्ल्याचा निषेध केला। काय अर्थ काढायचा सर? हे खूप साहजिक आहे। आपण जर का पाहिलं तर मिडल ईस्ट मध्ये भारताचे 7.6 मिलियन नागरिक आपले तिथे काम करतात, नोकरी करतात, बिझनेस करतात आणि इकॉनॉमिक्स मध्ये मदत करतात। आता UAE हे स्पेसिफिकली का बोललं जातं, कारण अगर आपण पाहिलं तर 3rd लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आपला UAE आहे आणि 4th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर सौदी अरेबिया आहे। जर का आपले इकॉनॉमिक इंटरेस्ट या खाडीच्या देशांमध्ये आणि मिडल ईस्ट मध्ये स्पेसिफिकली UAE मध्ये आहेत, तर साहजिक आहे की आपले नागरिक, आपला इंटरेस्ट हे आपण बाळगणार। आपण पाहतो की कुठलाही देश पर्सनल इंटरेस्ट इज सुप्रीम आणि ते टेक्स प्रायोरिटी ओव्हर एव्हरीथिंग एल्स। अशा वेळेला भारताचं वक्तव्य की UAE वरती जे आक्रमण झालं आहे हे बरोबर नाही आणि लवकरात लवकर थांबलं पाहिजे, इट्स बट नॅचरल। पण ऍट द सेम ब्रेथ मी म्हणेन भारताची भूमिका ही खूप चोख राहिली आहे आतापर्यंत, ज्यांनी पूर्ण बॅलन्सिंग ऍक्ट त्यांनी केला आहे। सध्या आपण पाहतो की पूर्ण वर्ल्ड बॉडी 2 भागामध्ये वाटले गेले आहेत। एक भाग आहे चीन, रशिया अलॉंग विथ इराण आणि ओमान, आणि दुसरीकडे जसं तुम्ही पहिले म्हटलं होतं इस्रायल, US नॉर्मली नेहमी असतात। युरोपियन कंट्रीज बोलतायत, डायरेक्टली इन्व्हॉल्व झाले आहेत UK आणि फ्रान्स। आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जे 9 कंट्रीज आहेत ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर वेपन आहेत, ते आता ऑलमोस्ट सगळेच्या सगळे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। जी, एक एक पुढचा मुद्दा येतोय, पटकन त्या बातमीकडे वळूयात, कारण तो सध्याच्या घडीचा एक ताजा तपशील असा आहे की खामेनींच्या मृत्यूच्या नंतर तिथल्या एका महत्त्वपूर्ण मशिदीवर लाल ध्वज फडकवण्यात आला आणि या लाल ध्वजाचा अर्थ असा असतो की आपल्या सर्वोच्च धर्मगुरूच्या मृत्यूचा बदला घ्या। खामेनीच्या मृत्यूनंतर युद्धाचा बडका आणखी भडकेल अशा स्वरूपाची शक्यता आहे, कारण इराणकडून अमेरिकेच्या अनेक युद्धतळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत। रियाद, दुबई, अबुधाबी, दोहा, तेल अवीव अशा अनेक शहरांमध्ये स्फोट होत आहेत। इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सनी
मोठ्या प्रमाणावर हे हल्ले केले ते अद्यापही सुरू आहेत. पटकन आपण वळतोय चर्चेसाठी, बाम सरांपर्यंत जातोय. मेजर जनरल अनिल बाम आपल्या सोबत आहेत. बाम सर, ज्या पद्धतीनं बदला घेण्याचा एक धर्माचा आदेश या शब्दामध्ये तो लाल ध्वज मशिदीवर फडकलेला आहे आणि त्या ध्वजाच्या आधारे एक संकेत दिला गेला आहे, त्यावरून हे प्रकरण जरी भले उद्या मिटलं तरी पण त्याचे अनेक साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याचे दूरगामी परिणाम आहेत, ते दीर्घकाळ जाणवत राहतील का? इस्रायल आणि अमेरिकेच्यासाठी ती कटकट निर्माण करतील का? अगदी बरोबर आहे. हे नरेटिव्ह ऑन द एक्सपेक्टेड लाईन्स आहे. असा कुठला देश असेल की त्याचा लीडर, सुप्रीम लीडर मारला गेला आहे आणि तिथले नागरिक, तिथला पॉलिटिकल स्ट्रेंथ किंवा तिथले लोक ह्याच्या चुपचाप बसून ऐकतील की काही हरकत नाही, आमच्या लीडरला मारलं, आम्ही आता पुढे जाऊ. पण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की इराणमध्ये आज दोन तबके आहेत. एक आहेत जे सेलिब्रेशन करतायत की ऑप्रेसिव्ह रेजिम संपली, आणि दुसरा आहे जे कट्टर आहेत, जसं तुम्ही म्हणाला इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कोर मधले जे लोक आहेत, त्यांना हे बिलकुल पटलेलं नाहीये. तर बेसिक जेव्हा हमला होतो कुठल्याही राष्ट्रावरती, तो किती छोटा असो का मोठा असो, नरेटिव्ह सेट करणं जरुरी आहे. आणि हे ऑप्टिक्स आहे आणि हे व्हिज्युअल्स आहेत की मशिदीवरती लाल झेंडा उभारलाय. लाल झेंडा उभारण्याचं जसं तुम्ही अगदी करेक्टली असेसमेंट केलं आहे, इंडिकेशन आहे की बदला लेना जरुरी आहे. आणि हे बदलाचं कारवाई ऑलरेडी आपण पाहतोय की इराण घेणार, पण कुठपर्यंत जाऊ शकतात, किती जातील. मी एक अनॉलॉजी देऊ इच्छितो. कारण जेव्हा मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये 12 डे वॉर झाला होता, 13 जूनला अगेन इस्रायलनी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक केलं होतं इराणवरती, आणि अल्टिमेटली आपण पाहिलं होतं की एक ऑनरेबल एक्झिट दिला होता इराणला. त्यांनी काही मिसाईल्स फायर केले होते कतारवरती, आणि ते अशा ठिकाणी फायर केले होते जिथे काही नुकसान होणार नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की रिटॅलिएशन झालंच पाहिजे, हे एक खूप जरुरी आहे आणि हे नरेटिव्ह डेव्हलप करणं कुठल्याही देशाला खूप जरुरी आहे. त्यामुळे स्कर्मिशेस, रिटॅलिएशन, इफेक्टिव्ह फायर हे होणार आणि दोन्हीकडचे नागरिक मारले जातील, शिपाई मारले जातील. जी बाम सर, आता चर्चेच्या निमित्तानं आपण इराणच्याकडून ज्या पद्धतीनं हल्ला होतोय किंवा प्रतिहल्ला होतोय, बचावात्मक पवित्रा घेतला जातोय, त्याचा एक तपशील जाणून घेणार आहोत. एका बाजूला इराणवर हल्ला होतोय तर दुसऱ्या बाजूला प्रतिहल्ला हा इस्रायलवर होतोय, कारण भौगोलिकदृष्ट्या हे दोन देश एकमेकांच्या बऱ्यापैकी जवळ आहेत. भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेवर हल्ला करणं इराणला आत्ता तरी शक्य नाहीये, त्यामुळे इस्रायलवर त्याचा राग निघतोय. इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला झालाय आणि तसा दावा हा इराणकडून करण्यात येतोय. नेत्यान्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा इराणच्या संरक्षण दलाकडून दावा करण्यात येतोय. वायुदलाच्या कार्यालयावरही हल्ला झालाय असं सांगितलं जातंय. अनेक क्षेपणास्त्र या निमित्तानं डागली आहेत असं इराण सातत्यानं जगाला सांगतोय. पटकन आपण आता आपल्या सोबत असलेल्या मेजर जनरल अनिल बाम सरांपर्यंत पोहोचूयात. सर, इस्रायलवरचा जो हल्ला आहे त्या हल्ल्याला तोंड देण्याच्यासाठी इस्रायलकडे आत्ता कुठली यंत्रणा नाही का? कारण आपण असं सातत्यानं ऐकत आलेलो होतो की त्यांच्याकडे एक आयर्न डोम आहे आणि या आयर्न डोमला कुठे ना कुठेतरी भेदण्याचं काम यापूर्वी झालं, आता पण ते होताना दिसतंय. मग इस्रायलवर झालेला हल्ला हा खरोखर आहे की तुम्ही मगाशी जसं म्हणालात त्याप्रमाणे ती एक नरेटिव्हची लढाई आहे, तशा प्रकारची मानसिकता तयार करण्याच्यासाठी सुरू केलेली वक्तव्य आहेत? आपण पाहतो की जेव्हा लढाई होते तेव्हा नुकसान दोन्ही देशांकडे होतं किंवा अपोजिंग फोर्सेस वरती दोन्हीकडे, डिपेंडिंग ऑन कोण कुठल्या बाजूने लढतंय. जसं तुम्ही म्हणाला की आयर्न डोम हे एअर डिफेन्स सिस्टम आहे इस्रायलचं आणि ते खूप भक्कम आहे. आपण पाहिलंय की प्रत्येक वेळा जितके पण मिसाईल्स आणि रॉकेट्स, ड्रोन्स हे फायर केले जातात, हे कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतात, आयदर मच बिफोर त्यांचं पोहोचायच्या आधी किंवा टार्गेट पर्यंत पोहोचायच्या आधी. प्रत्येक सिस्टमचं एक लिमिटेशन असतं की ते एका वेळा किती डिस्टन्स वरती किती टार्गेट ट्रॅक करू शकतात. आयर्न डोमची क्षमता खूप जबरदस्त आहे, कारण त्यांनी हे स्टडी केलेलं आहे आणि वॉर गेमिंग केलं आहे की कुठलाही देश, स्पेशली इराण, जेव्हा आपलं फायरिंग करतो, आपण पहिल्या दिवशी ऐकलं होतं की इराणनी जवळजवळ 40,000 रॉकेट्स इस्रायलच्या कडे फायर केले होते. किती इफेक्टिव्ह आहेत, किती पोहोचले टार्गेट पर्यंत, इट्स अ मॅटर ऑफ कन्सर्न और अ मॅटर ऑफ डिबेट. जसं
जितके टार्गेट्स असतात ते सगळे नोन टार्गेट्स असतात, त्यांना आपण म्हणतो रजिस्टर्ड टार्गेट. तर नेतन्याहूचं ऑफिस, रेसिडेन्स, हेडक्वार्टर्स, ऑपरेशन्स रूम हे सगळे नोन लोकेशन्स आहेत. इन एनी केस इस्रायल एवढा छोटा देश आहे की कुठल्याही एरियामध्ये काही ना काही जर का मिसाईल्स किंवा रॉकेट्स पडले तर काही ना काही नुकसान होईल. जी. पण आपण पाहतो की ज्या तादादमध्ये इराणने इस्रायलवरती किंवा नेबरिंग कंट्रीज वरती फायर केला आहे, त्याचा इफेक्टिव्ह फायर फारच कमी आहे. हे दर्शवतं की इस्रायलचं एअर डिफेन्स सिस्टम्स किती जबरदस्त आहेत आणि ह्याच्यावरती त्यांना अमेरिकेचा पाठिंबा आहे. बिलकुल. त्याच्यामुळे एक मुद्दा यातला असा इतर घेतो ठिकाणी सर, की इस्रायलची जर भौगोलिक रचना आपण पाहिली तर अरब राष्ट्रांमध्ये वेढलेलं म्हणजे अरब राष्ट्रांनी वेढलेलं बिगर अरब राष्ट्र आहे ते, आणि सगळ्या अरबांना आत्तापर्यंत तरी कायमच इस्रायल हा डोळ्यात खुपत आलेला आहे. अशा वेळेला इस्रायलच्या बाजूनं अरब राष्ट्र काही प्रमाणात एका वेगळ्या अर्थाने उभी राहिलेली दिसत आहेत का? यामुळे एक जगातलं चित्र आणि भौगोलिक ज्याला पॉलिटिकल थिअरी म्हणता येईल ती बदलेल असं वाटतं? जे अरब कंट्रीज आहेत, स्पेशली नेबरिंग कंट्रीज किंवा इमिजिएट नेबर कंट्रीज मध्ये, हे कधीही ओपनली इस्रायलला सपोर्ट नाही करणार. मॉरली सौदी अरेबिया ऍज ऑफ नाव युएसच्या साईडनी आहे. आणि असं पुष्कळदा म्हटलं जातं की सिक्रेटली सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सनी डोनाल्ड ट्रम्पला स्वतः फोन करून सांगितलं होतं की काही ना काही करून इराणचे रेजिमला चेंज करा. हे ओपनली कोणी ऍक्सेप्ट करणार नाही, बट दीज आर ऑल ओपन सिक्रेट्स. तर कितीही अरब देश ना वाटत असेल की इराण आता आपली लिमिट क्रॉस करतोय, आपल्यावरतीच हल्ला करतो आहे, आपण इस्रायलची कडनं साईड करायला पाहिजे, हे कधीच होणार नाही. कोणीही अरब कंट्री ओपनली इस्रायलच्या साईडनी बोलणार नाही. जे बोलतील त्यांना नंतर नुकसान होईल. इमिजिएटली एखाद्या वेळा त्यांना अमेरिकाकडनं किंवा युरोपियन नेशन्स किंवा युके किंवा फ्रान्स कडनं सपोर्ट होईल, पण अल्टिमेटली दे हॅव टू सर्व्हाइव्ह इन दॅट लँड. आणि त्या जी. लँडमध्ये सर्व्हाइव्ह करायला इंटर ऑपरेबिलिटी आणि सिनर्जी त्या लोकांसाठी खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे असं म्हणणं की अरब देश इस्रायलला साईड करतील हे खूप डिफिकल्ट आहे. जी. या निमित्तानं भारतानं काय काय केलं त्यातला एक आता आणखी तपशील आपल्या समोर येतोय. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावरून परतल्याच्या नंतर हा सगळा प्रकार म्हणजेच हे युद्ध सुरू झालेलं आहे. दरम्यान या संपूर्ण स्थितीवर भारताचं अत्यंत बारीक लक्ष होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना फोनही केला. मोदी आणि नेतन्याहू यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. इस्रायलच्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारतानं काळजी व्यक्त केलेली आहे. जो तणाव या क्षणाला निर्माण झाला आहे तो कमी व्हायला हवा असं ठामपणे नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांच्याकडे सांगितलेलं आहे. तिथे असलेला भारतीय समुदाय याची काळजी नेतन्याहू घेत आहेत, त्याबद्दलही पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले. पटकन एकदा बाम सरांपर्यंत पोहोचूयात. बाम सर, इस्रायलमध्ये असलेल्या भारतीयांची काळजी आपण घेत आहात त्याबद्दल धन्यवाद असं जेव्हा मोदी सांगतात तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. इस्रायलच्या पाठीशी भारत आहे किंवा भारत या लढाईमध्ये आत्ता तरी एका न्यूट्रल पोझिशनला मध्यवर्ती भूमिकेत आहे, मध्यस्थ नाही पण मध्यवर्ती भूमिकेत आहे. आणि जी आपली अनेक वर्षांपासूनची अलिप्त भूमिका राहिलेली होती की दुसऱ्याच्या भांडणात पडायचं नाही, मात्र आमच्या भांडणात कोणी यायची गरज नाही, हीच इथे दिसतीये का? आपलं विश्लेषण. भारत आणि इस्रायलची दोस्ती पर्सनल लेवलवरती पण खूप हाय लेवलला आहे आणि नेशन टू नेशन लेवलला पण खूप हाय लेवलला आहे. त्याच्यामुळे इस्रायलला भारताबद्दल जितका अभिमान आहे आणि जितका भरोसा आहे तो बहुतेक ते आणखीन कुठल्या देशावरती करू शकणार नाहीत. कारण त्यांनी पाहिलंय एक वेळ असा होता पूर्वीच्या ठिकाणी की जेव्हा कोणी पण लीडर जर का इस्रायलची बोलला तर पहिले पॅलेस्टाईनची बोलायचा. आता हे आपल्याला दिसून येत नाही. पॉसिबली आणखीन एक मोठ्या रिस्पेक्टची गोष्ट आहे की आपले माननीय प्रधानमंत्री आज असा एकच मेव माणूस आहे ज्याला ऑनर ऑफ पॅलेस्टाईन पण मिळालेला आहे आणि त्याला ऑनर ऑफ इस्रायल पण मिळाला आहे. दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या नेशनचा टॉप ऑनर त्याला दिलेला आहे. आणि जेव्हा मोदी नेतन्याहूशी बोलतात आणि त्यांना सांगतात की धन्यवाद, आमच्या नागरिकांना तुम्ही सुरक्षा दिली आहे. आणि इमॅजिन करा की जर का मोदी 2 किंवा 1.5 दिवस आधी हे प्रकरण सुरू व्हायच्या आधी इस्रायलमध्ये होते, हे फार
इम्प्रॉबेबल आहे की मोदीला ह्याच्याबद्दल थोडी कल्पना असेल की नसेल हे सांगणं कठीण आहे. पण पॉसिबली US आणि इस्रायल वाट पाहत होते की जेव्हा आपले प्रधानमंत्री पुन्हा इस्रायल सोडून घरी पोहोचतील त्याच्यानंतर ही कारवाई केली जाईल. कारण प्रत्येक वेळा टायमिंग खूप इम्पॉर्टंट असतं. व्हिज्युअल्स आणि ऑप्टिक्स तेवढंच इम्पॉर्टंट असतं. तर जेव्हा प्रधानमंत्री मोदी नेतन्याहूशी बोलतात तेव्हा हे व्हिज्युअल हे नरेटिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. हे दर्शवतं की भारत तुमच्या बरोबर आहे. बिलकुल. खूप खूप धन्यवाद सर या विश्लेषणाच्यासाठी. आपण वेळोवेळी या संपूर्ण स्थितीवर बारीक लक्ष ठेवत आपल्या संपर्कात पुन्हा येत राहू. तुर्तास आभार.